आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक गोष्ट ना लक्षात ठेव, वेदाच्या बाबांनी जरी मला बायको म्हणून स्वीकारलं नसलं ना, तरी सुद्धा मी वेदाची आई आहे आणि त्या नात्यानं ते माझे पती। त्यामुळे त्यांच्या वाकड्यात जायचा प्रयत्न जरी केलास ना, तर जीव घेईना मी तुझा। मंजिरी मॅडमना हॉस्पिटलमध्ये थांबायची काय गरज होती? ऑलरेडी अजित आणि दामोदर काका होते। तिघांचे टिफिन पॅक करावे लागतात आता। काय ग माया, सगळं करून चवरून आता डबा घेऊन जाण्याचा चांगुलपणा दाखवतेस? काय बोललीस? जे ऐकलं ना तेच बोलले। वेदाच्या बाबांना पायऱ्यांवरून तूच पाडलंस ना, त्यांच्या पायात पाय अडकवला आणि माझ्यावर आळ आणलास। एक नंबरची ना खोटारडी आहेस तू। हो ग बाई, मी खोटारडी आहे। मग काय करणार आहेस? घरातल्या सगळ्यांना जाऊन सांगणार आहेस? गो हेड, सांग। मी नाही घाबरत कोणाला, कारण तुझ्यावर विश्वास ठेवणार कोण? एक दिवस ना माझ्यावरती सगळे विश्वास ठेवते, पण आज जे तू केलंस ना, त्यासाठी मी तुला सोडणार नाही ना। तुझ्या या धमक्यांना नाही घाबरत मी। मी पण खूप काही करू शकते मीरा। आज अथर्व थोडक्यात वाचलाय, बट नेक्स्ट टाइम आय विल मेक शुअर की वेदा आणि वेदाचा बाप दोघांचा गेम ओव्हर होईल, कळलं? मीरा, मीरा, तुला ना मी सोडत। पुढे आलीस ना तर दोन तुकडे करून टाके ना तुझे। कोयता खाली कर, कोयता खाली कर। मी शांत आहे याचा अर्थ मी तुला घाबरते हा होत नाही ना। आत्ता इथे मी तुझा जीव घेऊ शकते। आणि हो, वेदाच्या सुखासाठी जर मला तुरुंगात जरी जावं लागलं ना, तरी मी तयार आहे। एक गोष्ट ना लक्षात ठेव, वेदाच्या बाबांनी जरी मला बायको म्हणून स्वीकारलं नसलं ना, तरी सुद्धा मी वेदाची आई आहे आणि त्या नात्यानं ते माझे पती। त्यामुळे त्यांच्या वाकड्यात जायचा प्रयत्न जरी केलास ना, तर जीव घेईना मी तुझा। अरे काय चाललंय काय? तिकडे मंजिरी तुडवते, इकडे मीरा मारते। काय चाललंय? सगळे सगळे मारतात मला। मारा मारा, मला मारा, मारा, सगळे मारा। तुला जपणार